हाय सर्वांना, मी ICRP दीक्षा गवई. आता आम्हाला महाराष्ट्र शासनाने ग्रामसखी हे नाव जाहीर केलेलं आहे. तर माझा एक प्रश्न होता, जेवढ्याही काही महिला उमेद अभियानाला जुडलेल्या आहेत त्यांच्यासाठी, की आपले जे अभियान आहे ते कशावर आधारित आहे किंवा त्याचे आधारस्तंभ कोणचे आणि किती, ते कमेंट करून नक्की सांगा. एकतर आणि एक ग्रामसखी म्हणून, एक ICRP म्हणून आपली काय जबाबदारी आणि कर्तव्य असू शकतात किंवा आहेत त्याच्याविषयी मी थोडीशी तुम्हाला उजळणी करून देते. सर्वात पहिले ICRPचा लॉंग फॉर्म. I म्हणजे इंटरनल, C म्हणजे कम्युनिटी, R म्हणजे रिसोर्स, P म्हणजे पर्सन. ICRP याचा लॉंग फॉर्म असा आहे. आणि ICRP म्हणजे असे एक कॅडर, असा एक व्यक्ती ज्याच्या अंडरमध्ये 10, 20 किंवा 25पर्यंत समूह हे असतात. त्यांच्या एवढ्या समूहाचे नेतृत्व ते एक महिला करत असते. त्यामध्ये त्यांचे कोणतेही कामे असो, बँक लिंकेज असो किंवा RAF, CIF, सर्व एक्सेट्रा जेही काही कामे असतील त्या समूहाचे, ते सर्व ते ग्रामसखी पाहत असते. तर जेव्हा आपण गाव पातळीवर ICRP म्हणून काम करतो त्या टाईममध्ये आपल्याला कौशल्य कसं असायला पाहिजे, आपली वागणूक कशी असायला पाहिजे, तर कशी असायला पाहिजे कमेंट करून काही तुम्ही पण सांगा. जसं की आपण प्रामाणिक असलं पाहिजे, आणखी वेळेचं भान आपल्याला असलं पाहिजे, आणखी धाडसीपणा आपल्यात असला पाहिजे. जेही काही प्रश्न महिला आपल्यासमोर उपस्थित करतात त्याचं निराकरण हे आपल्याला झाले पाहिजे. शंकेचे निराकरण झालं पाहिजे. आपल्या बोलण्यात स्पष्टता असली पाहिजे. वागण्यात राहण्यात नीटनेटकेपणा असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रता आपल्यात असली पाहिजे. कारण जेव्हाही आपण एखाद्या गाव पातळीवर काम करतो तर 100 प्रकारच्या महिला प्रश्न करतात, 100 प्रकारचे प्रश्न करतात आणि जास्तीत जास्त निगेटिव्ह प्रश्नही विचारले जातात. तर त्याच्यावर डायरेक्ट व्हायलेंट न होता त्यांचं समाधानसुद्धा झालं पाहिजे आणि आपली नम्रतासुद्धा भंग नाही झाली पाहिजे, याची काळजी दक्षता घेतली पाहिजे. सोप्या वाक्यात जर मग सांगायला गेला तर आमच्या शेख मॅडम होत्या, ज्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं पहिलं ICRPचं. त्यांचं एक वाक्य होतं ते मला आठवते, की एक ICRP म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं कौशल्य कसं असलं पाहिजे, आपली वागणूक, तर तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भोवरा. जेव्हा हे गुण आपल्यात असले तेव्हा आपण एक ICRPची जबाबदारी 100% निभावू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आम्हीसुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे 6 वर्षापासून. तर हे एकदम खरं आहे. जेव्हा आपल्या तोंडात साखर राहणार आणि जेव्हा आपल्या डोक्यावर बर्फ राहणार, म्हणजे आपण बर्फ ठेवणार का नाही, तोंडात साखर ठेवणार का, तसं न करता समजा तोंडात गोडवा असला, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण गोडव्यानं दिलं तर महिला आपल्यासोबत जुळतील आणि न रागवता त्यांच्या अडचणीचं समाधान जर केलं तर कोणतीही महिला प्रसन्न होऊन आणखी आपल्यात जुळेल, आणखी 2 महिलांना ते चांगलंच सांगणार अशा प्रकारे. आणि ICRPचं काम कसं असते, वेळ म्हणजे ठरलेला नसतो ठराविक की या वेळेतच काम राहणार. कधीही कोणतेही कामं येऊ शकतात. जसं की आता लखपती दिदीचं 3rd क्वार्टरचं सर्वे चालू आहे आणि आमचं EPICRPचं ट्रेनिंगसुद्धा लागलेलं आहे कृषक भवनमध्ये. जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रेमाने हँडल करतो महिलांना, तेव्हा जिव्हाळा निर्माण होतो आणि कुठेतरी आपलाच एक मार्ग आपण सोपा करत असतो. आणि सर्व प्रश्नांची महिलांची उत्तरं देण्यासाठी किंवा कोणतीही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांना समजून सांगण्यासाठी पहिलं आपल्याला ते ज्ञान असणं खूप जरुरी आहे.
आणि कोणतीही गोष्ट जेव्हा आपण एका गाव पातळीवर सांगतो तेव्हा ती गोष्ट पहिले आपण त्याच्यावर अभ्यास करावा, आपण ती समजून घ्यावी आणि नंतरच महिलांना समजावून सांगावी. कारण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात जर एखादं काम करत आहोत त्याचा अर्थ जर आपल्यालाच माहीत नसेल तर आपण दुसऱ्याला काय सांगणार. म्हणून आपण पहिले पूर्ण ती गोष्ट समजून घ्यावी आणि नंतरच महिलांपर्यंत आपण ते चांगल्यारीत्या सांगू शकतो, समजावून सांगू शकतो आणि त्याचा एक वेगळाच इफेक्ट आपल्याला दिसून येतो. माझी जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणखी नेक्स्ट व्हिडिओ मी कशावर घेणार आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की आपला आधारस्तंभ उमेद अभियानाचा कोणता आहे, तर त्याच्यावर घेणार आहे. काय बाय.